गेल्या 2 दिवसांपासून रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पावसानं जोरदार हजेरी लावली। जोरदार पावसाच्या आगमनामुळे शेतीच्या कामांना वेग आलाय। पावसाअभावी खोळंबलेल्या पेरणीच्या कामांना आता सुरुवात करण्यात आली। शेती कामासाठी कोकणात सुद्धा ठिकठिकाणी नांगराऐवजी आता पॉवर टिलरचा वापर केला जातो। गेल्या 2 दिवसापासून रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दमदार पावसाने हजेरी लावलेली आहे आणि आपण पाहिलं तर कुठेतरी पाऊस उशिरा हा पडला आणि कुठेतरी पेरणीच्या कामाला जी आहे तो खोळंबा पडला होता। परंतु आज सकाळपासूनच पाहिलं तर कोकणामध्ये पेरणीच्या कामाला जोर आलेला आपल्याला पाहायला मिळतोय। कुठेतरी शेतकरी बळीराजा हा सकाळपासूनच शेतामध्ये व्यस्त झालेला आपल्याला दिसून येत आहे। जिल्ह्यामध्ये 56,000 हेक्टर क्षेत्रावर या ठिकाणी हे उद्दिष्ट पेरणीचं ठेवलेलं आहे आणि आपण जर पाहिलं तर कुठेतरी आधुनिकीच्या जगतामध्ये आता पॉवर टिलरचा देखील वापर हा बळीराजा करताना आपल्याला पाहायला मिळतोय। रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये पेरणीच्या कामांना जोर आलेला आपल्याला दिसून येत आहे। असेच काही शेतकरी आपल्या सोबत आहेत। दादा, सकाळपासूनच तुम्ही शेतामध्ये आहात, पावसाने दोन दिवस जोरदार या ठिकाणी हजेरी लावले, काय सांगणार एकंदरीत? हो, यावर्षी 15 दिवस लेट पाऊस झाला, पण 2 दिवस चांगला पाऊस पडतोय, त्यामुळे आम्ही पेरणीला सुरुवात केली। तर यापुढे चांगला पाऊस पडेल आणि आमचं चांगली शेती येईल याची आशा बाळगतो। नांगर की सोडलेले का? हां, पॉवर टिलरचा वापर करतो, कारण नांगराचं कसं आहे, आता माणसं जास्त पाहिजे, नांगर न्यायला पाहिजे, बैल न्यायला पाहिजे, त्यामुळं बैल असून सुद्धा आम्ही आता पॉवर टिलरची उपयोग करतो। नक्कीच आपण पाहिलं तर अपुरं मनुष्यबळ असेल किंवा आधुनिकीकरणाच्या जगतामध्ये पॉवर टिलरचा देखील जास्तीत जास्त कोकणातील शेतकरी हा भात शेतीच्या साठी वापर करताना आपल्याला पाहायला मिळेल। एकंदरीत पाहिलं तर सकाळपासूनच आता पावसाचा जरी जोर हा थोडा मंदावला जरी असेल तरी पण 2 दिवस पडलेल्या या मुसळधार पावसानंतर आता बळीराजा हा पेरणी कामामध्ये व्यस्त झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। राजन चव्हाण, पुढारी न्यूज, मिरजोळे, रत्नागिरी।